नमस्कार. आज मी तुमच्याशी खूप मनापासून बोलायचं ठरवलं आहे. हा व्हिडिओ खास त्या गृहिणींसाठी आहे, ज्या घरासाठी सगळं करतात, पण स्वतःसाठी काहीच उरत नाही. जर तुम्ही कधी असा विचार केला असेल, की सगळं असूनही मन शांत का नाही? मी नेमकी कुठे चुकतेय? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा मुद्दा तुमचे विचार बदलू शकतो. आज आपण पाहणार आहोत मानसिक आनंदासाठी गृहिणींनी थांबायला हव्यात अशा 10 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला कायम दुसऱ्या क्रमांकावर ठेवणे. म्हणजे स्वतःला प्रायोरिटी न देणं. घर, नवरा, मुलं, सासू-सासरे सगळ्यांची काळजी घेताना आपण मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो, की मी नंतर पाहील, माझं काय? बघते मी नंतर. पण सत्य हे आहे, की थकलेली, दुःखी स्त्री ही आनंदी घर तयार करू शकत नाही. स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवं. थोडंसं प्रेम स्वतःवर करायला हवं. थोडी विश्रांती घ्यायला हवी आणि हा स्वार्थ नाही, तर ही गरज आहे. कारण जेव्हा आपण आनंदी असतो, जेव्हा आपण व्यवस्थित आराम केलेला असतो, त्यावेळी आपण खुश असतो, त्यावेळी आपण आपले सगळे रोल हे व्यवस्थित परफॉर्म करू शकतो. आपल्या सगळ्या भूमिका व्यवस्थित बजावू शकतो. म्हणून स्वतःला दुसऱ्या नंबरवर न ठेवता पहिल्या नंबरवर ठेवायला शिका, प्रायोरिटी द्यायला शिका. पॉइंट नंबर 2, सतत तुलना करणं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणं थांबवा. ती बघा, तिचं घर कसं सुंदर आहे, ती किती परफेक्ट आहे, तिची मुलं किती हुशार आहे. दुसऱ्या व्यक्तीतल्या फक्त चांगल्या-चांगल्या गोष्टी आपण पाहतो आणि हा फक्त तिचा बाहेरचाच भाग असतो त्या व्यक्तीचा. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीची एक वेगळीच लढाई चालू असते. ती आपल्याला दिसत नाही आणि आपण तुलना करतो ती फक्त वर-वर दिसणाऱ्या गोष्टींशी. त्यामुळे तुलना समाधान मारते. म्हणून तुमचं आयुष्य हे तुमचं आहे आणि ते इतरांसारखं असायलाच हवं असं कंपल्शन नाही आणि ते नसतंही. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि त्यातच एक वेगळी मजा आहे. त्यातच खरा आनंद आहे. गोष्ट नंबर 3, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं. तिसरी मोठी चूक आपण करतो, की सगळ्यांना खुश ठेवण्याचा अट्टाहास धरतो. गृहिणी अनेकदा म्हणते, की कोणी नाराज होता कामा नये. घरातील सगळ्यांची मी काळजी घेईल. कुणाला काय हवं, काय नको या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देईल. पण सत्य हे आहे, की घरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सदस्याला खुश ठेवता-ठेवता आपल्या नाकी नऊ येतात आणि आपण स्वतःला गमावतो. कधी-कधी नाही म्हणणं काही वाईट नाही. तुमचा आनंद कोणाला दुखावत असेल, तर कदाचित समस्या ही तुमच्यात नसेल. चौथी गोष्ट म्हणजे घर म्हणजे आपलीच ओळख मानणं. आपली ओळख ही फक्त घरापुरतीच मर्यादित ठेवणं. हो, घर हे महत्वाचं आहे. पण आपण फक्त एक स्वयंपाक करणारी स्त्री, साफ-सफाई करणारी स्त्री, घरातील प्रत्येकाला काय हवं, काय नको हे पाहणारी स्त्री आहोत का? सर्वांच्या जबाबदाऱ्या पेलणारी स्त्री इतकीच आपली ओळख आहे का? तर नाही. आपण एक व्यक्ती आहोत, एक स्वप्न पाहणारी स्त्री आहोत, एक विचार करणारी माणूस आहोत. घर तुमच्यासाठी सगळं असेल, परंतु पूर्ण आयुष्य तर नसतं. गोष्ट नंबर 5, सतत अपराधीपणा जाणवत राहणं किंवा सतत अपराधीपणामध्येच जगणं. 5वी गोष्ट म्हणजे सतत गिल्टमध्ये राहणं. ही गोष्ट आपण थांबवली पाहिजे. आज स्वयंपाक नीट नाही झाला, मुलांसाठी पुरेसं केलं नाही, मी थोडा वेळ स्वतःसाठी घेतला. या गोष्टींमध्ये, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अपराधीपणा वाटणं सोडून द्या. त्यामुळे मन थकून जातं. लक्षात ठेवा, परफेक्ट आई, परफेक्ट बायको, परफेक्ट गृहिणी असं काहीच नसतं. फक्त पुरेसं असणं ही खरं तर परफेक्ट असणं आहे. उगाचच सगळ्यांनी मला चांगली आई म्हणावं, चांगली बायको म्हणावं, चांगली सून म्हणावं म्हणून आपण स्वतःच जो अट्टाहास करतो किंवा आपण स्वतःच ज्या ह्या ओव्हर एक्स्पेक्टेशन्स ठेवतो दुसऱ्यांकडून, ज्या कधीही पूर्ण होणार नाहीयेत प्रॅक्टिकली, त्या सोडून द्यायला हव्यात. पॉइंट नंबर 6, भावना दाबून ठेवणं. म्हणजेच मनातली गोष्ट मनात ठेवणं. गृहिणी अनेकदा शांत राहतात. कोणाला त्रास नको, कोणाला वाईट वाटायला नको, कोणाचं मन दुखवायला नको, म्हणून आपण आपलं दुःख बोलत नाहीत. पण हेच न बोललेलं दुःख हळू ओझं बनतं. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. बोलणं वाईट नाही. मदत मागणं, गरज असेल तर मदत मागणं ही लाज आणण्याची गोष्ट नाही. भावना व्यक्त करणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, आपल्याला कोणती गोष्ट पटत नाही, आवडत नाही, ही या गोष्टी आपण कुटुंबामध्ये इतर सदस्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या आपण वेळोवेळी सांगायलाच हव्यात. गोष्ट नंबर 7वी, सतत खरेदी करून आनंद शोधणं. गृहिणींनो, मैत्रिणींनो, खरेदीमध्ये आनंद शोधणं थांबवा. नवीन वस्तू ही थोडा वेळ आनंद देते, पण मन शांत करत नाही.
खरं समाधान हे मोकळ्या घरातून, कमी ओझ्यातून, साध्या जीवनातूनच येते. कमी वस्तू ह्या जास्त शांती देतात. आणि खरेदी केली तरी ती दुसऱ्यांकडे एखादी वस्तू आहे, दुसऱ्यांकडे काही आहे म्हणून आपण करायची असं नाही. आपल्याला त्या गोष्टीची गरज असेल तरच आपण ती वस्तू खरेदी करायला हवी. गोष्ट 8. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. 8वी आणि महत्वाची गोष्ट, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. आपण स्त्रिया, माझं काय, मला काही वेळ नाही, मला खूप कामं असतात, मी खूप बिझी आहे, याच गोष्टी आपण बोलत असतो. पण लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं घर आहे. पुरेशी झोप, थोडी हालचाल, थोडा व्यायाम, थोडी शांतता, हे सगळं गरजेचं आहे. मला सांगा, एक स्त्री ही प्रत्येक घरातील, प्रत्येक कुटुंबातील वन मॅन आर्मी सारखंच काम करत असते. कारण घरातील सगळ्या जबाबदाऱ्या 90%, 95%, काही ठिकाणी तर 100% ही स्त्रीच पार पाडत असते. पुरुष हे पैसे कमवून आणण्याचं काम करतात आणि घरातील बाकी इतर सगळ्या सदस्यांच्या, मुलांच्या आणि घराची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी एक स्त्री हँडल करत असते. या सगळ्या गोष्टी स्त्री बघत असते. आणि जर म्हणजे स्त्रीचंच जर आरोग्य चांगलं नसेल, तब्येत व्यवस्थित नसेल, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं ती कसं पेलवू शकेल? या सगळ्या जबाबदाऱ्या ती व्यवस्थितपणे कशा पार पाडू शकेल? म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. मी असं म्हणत नाही, की तुम्ही लगेच जिम जॉइन करा किंवा डेली योगाच करा, व्यायाम करा, असं नाही. पण ॲट तुम्ही रोज अर्धा तास चालू शकता, स्वतःसाठी वेळ देऊ शकता, मेडिटेशन करू शकता, स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊ शकता, सेल्फ लव्ह, सेल्फ केअर करू शकता, स्किन केअर करू शकता. या गोष्टींमुळे मनाला आराम आणि आनंद मिळतो. गोष्ट नंबर 9. भूतकाळात अडकून राहणं. काही स्त्रिया ह्या जुन्या गोष्टी मनात ठेवून बसतात. जे झालं ते बदलता येत नाही, पण आज काय करायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून भूतकाळाची ओझी या आजचा आनंद हिरावून घेतात. त्यामुळे ती ओझी भूतकाळातच सोडून पुढे जायला हवं. म्हणून सोडून द्यायला शिका, माफ करायला शिका. त्यामुळे मन हलकं होईल. गोष्ट नंबर 10. स्वतःच्या आनंदाला महत्त्व न देणे. जर आपण आपल्या आनंदाबद्दल विचार केला, आपल्याला काय आवडतंय, आपल्याला कोणती भाजी आवडते, आपल्याला कोणती टीव्ही सिरियल आवडते, आपल्याला काय करायला आवडतं, आपला आवडीचा छंद कोणता आहे, या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर बऱ्याच स्त्रिया अशा सापडतील, की ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत किंवा ज्या या गोष्टींना अजिबातही महत्त्व देत नाहीत, प्रायोरिटी देत नाहीत. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय हवं आहे, या गोष्टींचा विचार करणं हा स्वार्थ नाही, हा चुकीचा विचार नाही आणि कमी महत्वाचा पण नाही. गृहिणी ही आनंदी असेल तर आनंदी घर घडतं किंवा गृहिणी ही आनंदी असेल तर घरही आनंदी राहतं. म्हणून आजपासून स्वतःला विचारा, की मी माझ्या आनंदासाठी काय करू शकते? छोटं असो किंवा मोठं, पण दररोज स्वतःसाठी काहीतरी करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ त्या एका गृहिणीला पोहोचवा, जिला आज याची गरज आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही कोणती गोष्ट आजपासून थांबवणार आहात तेही लिहा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.